नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे जे पेन्शनचे पैसे असतात ते कधीपर्यंत जमा होणार व ते 1500 रुपये जमा होणार की 2100 रुपये जमा होणार, नेमके किती पैसे पेन्शन जमा होणार आहे तुम्हाला ते आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पहिले बघूयात की संजय गांधी निराधार योजना ही योजना नेमकी आहे काय व ही कोणासाठी आहे किंवा ह्याच्यासाठी काय काय वैशिष्ट्य आहे या योजनेचे, तर ते पहिले तर आपल्याला समजून घ्यावं लागेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आताच इलेक्शन झाले आहे, महायुती जिंकलेली आहे, एकनाथ शिंदे वगैरे ही जी टीम तुम्हाला माहीत असलेली कोण कोण आहे याच्यामध्ये, जसे की देवेंद्र फडणवीस आहे, अजित पवार आहेत। यापैकी नेमकं आता मुख्यमंत्री कोण बनतं, मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय आहे तो एकदाचा लागला त्यानंतरच हे जे काही पैसे आहेत त्याचा कदाचित निर्णय घेतला जाईल। पण आपण सर्वप्रथम समजून घेऊ की नेमके पैसे आपल्याला 1500 रुपये येणार की आपल्याला 2100 रुपये येणार। कारण की इलेक्शन म्हणजेच की मतदानाआधी आपल्याला सांगण्यात आलं होतं की जर हे सरकार निवडून परत आलं तर यात नक्की वाढ करून आपल्याला भेटेल। पण नेमकी किती वाढ होणार आहे, की याच्यामध्ये जी वाढ होणार आहे ती बदलच्या स्वरूपात आपल्याला बघायला भेटेल की याच्यासाठी काही आपल्याला आणखी वेगळे कागदपत्र द्यावे लागतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला आज बघूयात आपण काय काय होऊ शकतं किंवा नवीन काही अपडेट असेल तर ते आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूच। त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही करणार तोपर्यंत तुम्हाला नवीन योजनेबद्दल किंवा नवीन जी माहिती असेल जी येणार आहे त्याच्याबद्दल माहिती नाही पडणार, म्हणून तुम्ही आमच्या चॅनल या इंडिया न्यूज अपडेटला याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात नेमकं संजय गांधी निराधार योजना व त्याचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत। तर संजय गांधी निराधार योजना ही योजना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ स्त्री आणि पुरुष असा दोघांपैकी किंवा दोघांनाही येणार आहे, म्हणजेच घेता येणार आहे। महाराष्ट्रातील राज्यातील कुठलीही जाती धर्माची व्यक्ती जी इतर निकष व पात्र आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेअंतर्गत करायचा अर्ज हा अत्यंत सोपा असा आहे। या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान हे सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यात येईल। राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवन विमा सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास घडवण्यासाठी सदर योजनेची महत्त्वाचे आहे। एखादा दाम्पत्याला जर एकच मुलगी असेल आणि तिचे जर लग्न झाले तर त्या मुलीच्या आईवडिलांना या योजनेअंतर्गत अनुदान लाभ मिळेल। या योजनेची जी पात्रता असते ती नेमकी कशी असते ते थोडंफार आपण समजून घेऊयात। अपंगातील अस्थिव्यंग, कर्णबधीर, मूकबधीर, मतिमंद स्त्री पुरुष या योजनेसाठी पात्र असतील। 18 वर्षाखालील अनाथ मुले, निराधार महिला, निराधार विधवा, शेतकरी मजूर महिला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची विधवा पत्नी, वेश्यावासातून मुक्त झालेल्या व्यक्ती, 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री, कुठल्याही शिक्षेच्या अंतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैदीच्या विवाहित पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये इतके मानधन आर्थिक मदत स्वरूपात मिळेल। तर हेच मानधन आता वाढून मिळेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आता हा प्रश्न ह्याच्यासाठी आहे कारण की जसं लाडकं बहिणी ही योजना जी आली होती ती या योजनेअंतर्गत जे आधी 1500 रुपये भेटत होते त्याचं पण वाढण्याची शक्यता आहे अशी वर्तवली जात आहे। आता नेमके ते कधी वाढणार, केव्हा वाढणार किंवा ते मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर ह्या गोष्टी होणार आहेत की नाही याबद्दलही आता सांगता येत नाही। पण जसे मित्रांनो, जे काही निर्णय असतात ते निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतात व काही त्यांची जी टीम असते टीममार्फत विचारून सर्व निर्णय घेतला जातो। तर हा निर्णय तेव्हा होईल जेव्हा की आपले मुख्यमंत्री इथं निवडले जातील व त्यांची जी टीम असते, एक मुख्यमंत्रीपद म्हणजे एक व्यक्ती नाही घेत, निर्णय हे सर्वजण मिळून घेत असतात। तर हा निर्णय लवकरात लवकर व्हावा व ह्याचे पैसे आपल्या खात्यात लवकरात लवकर यावे हे आपल्या सर्वांना वाटत आहे। तसेच मित्रांनो, जर आता समजा लाडके बहीण योजनेच्या वेळेस काय झाले होते जर तुम्हाला चांगलं माहीत असेल तर सांगतो मी की काही जणांना 1500 रुपये नव्हते आले, काही जणांना 1000 रुपये आले। पण मग हे जे पैसे आले नाहीत ह्याचं नेमकं काय झालं, तर मित्रांनो ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना एकत्र 2 महिने
3 महिने किंवा 4 महिन्याचे सुद्धा पैसे एकत्र आले होते. आता जसे की काही जणांचे पैसे आले नाही तर मग त्यांना एकदम एकत्र 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे पैसे आले. तर 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे पैसे एकत्र येणं म्हणजे काय की समजा दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये भेटत आहेत. आता जर तुम्हाला 1500 रुपये या महिन्याचे आले नाही तर ते तुम्हाला पुढच्या महिन्यात येतील. म्हणजे तुमचे टोटल किती होतं तर टोटल होते तुमचे 3000 रुपये. किंवा जर तुम्हाला 3 महिन्याचे पैसे नाही आले तर हे 3 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र म्हणजे की 4500 रुपये एकत्र येतात. तर तसंच बहुधा होण्याची शक्यता असू शकते या योजनेमध्ये, जिचं नाव आहे संजय गांधी निराधार योजना. तसंच तुम्हाला हेही माहीत असेल की श्रावणबाळ योजनासुद्धा आहे. व कशा पद्धतीचे ज्या पण योजना असतात ना त्या योजनेचे जर एखाद्या वेळेस पैसे नाही आलेत एका वेळेस तर ते पुढच्या वेळेस जेव्हा येतात ना तर ते मागच्या महिन्याचे आणि त्या महिन्याचे असे मिळून एकत्र पैसे शक्यतो येत असतात. तर संजय गांधी निराधार योजना ज्याला लाभ घ्यायचा आहे तो अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ज्याला योजनेचा अर्ज करायचा आहे त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराकडे उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नसावे. अर्जदाराकडे स्वतःची मालकाची जमीन नसावी. जर अर्जदाराची वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदाराचा किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे. अर्जदाराचे कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली असणे गरजेचे आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 21,000पेक्षा कमी असावे. आता याचे पैसे बऱ्याच जणांना आले आहेत व बऱ्याच जणांना नाही आलेत. तर आता मी जे तुम्हाला काही डॉक्युमेंटची लिस्ट सांगणार आहे जर ते तुम्ही व्यवस्थित जमा केले असतील तर कदाचित तुमच्या अकाउंटलाही लवकरात लवकर पैसे येण्याची शक्यता आहे. तर याला काय डॉक्युमेंट लागतात जसं की अर्जदार कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. विधवा महिलांकडे पतीचा मृत्यूचा दाखला असणं आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांगाचा दाखला असणं आवश्यक आहे. अनाथ अर्जदारासाठी अनाथ प्रमाणपत्र किंवा अनाथचा दाखला जो असतो तो असणं आवश्यक आहे. मोठ्या आजाराने पीडित असलेल्या दुर्धर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो. जर हे सर्व तुम्ही व्यवस्थित दिलं असेल तर तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होतीलच. व आता महायुतीची सरकार लवकर जी आहे ती आलेली आहेच, पण ह्याचा मुख्यमंत्री कधी होईल त्यानंतर आपल्याला कळेल की हे पैसे कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतात किंवा कधीपर्यंत येऊ शकतात. 1500 येतील की 2100 येतील. आता 2100 येणार की नाही हा तर मोठा प्रश्नच आहे. पण जर 2100 नाही आले तर जे नॉर्मली आपले चालू असतात 1500 रुपये तर ते 1500 रुपये तर येऊ शकतातच. कारण की आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे पण पैसे द्यायचे आहे सरकारला. सरकारकडे जेवढा पैसा असेल किंवा जेवढा निधी उपलब्ध असेल त्या हिशोबाने सरकार पेन्शन रिलीज करतं. म्हणजे त्या हिशोबाने पैसे अकाउंटला जमा व्हायला सुरू होतं. DBT मार्फत सुरू होतात म्हणजे की डायरेक्ट बँक ट्रान्सफर. आता यापैकी किती जणांना पैसे मिळालेत म्हणजे पेन्शनचे पैसे जमा झालेत किंवा किती जणांना नाही झालेत हे पण तुम्ही आम्हाला सांगू शकतात. किंवा काही नवीन अपडेट आला तर तो या चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला बघायला भेटेल. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक